नमस्कार. चॅनलवरती तर ब्रेकफास्टच्या आणि स्नॅक्सच्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. पण या सगळ्या रेसिपीजमध्ये एक रेसिपी मिसिंग होती, ती म्हणजे ढोकळ्याची. तर आज आपण अशी मस्त जाळीदार ढोकळ्याची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता की किती मस्त मऊसूद असा हा ढोकळा बनलेला आहे. अगदी कापसासारखा मऊसूद आहे आणि आतून पूर्ण जाळी सुटलेली आहे. सोबतच बाहेर जी मार्केटमध्ये हिरवी चटणी मिळते ती कशी बनवतात तेही मी दाखवणार आहे. अगदी झटपट कृती आहे, खूप पटकन बनते, घरच्या साहित्यांपासून बनते आणि वेळही लागत नाही. अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा झटपट बनणारा मऊसूद कापसासारखा फुलणारा ढोकळा बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता तो कसा बनवायचा ते पाहूयात. तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे. याला आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. तर मी यामध्ये ढोकळा बनवणार आहे. तुम्ही केक टिनचा वापर केला किंवा कुठल्याही डब्याचा वापर केला तरीही चालेल. सोबतच आपण कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहोत. इथे कढईमध्ये मी ढोकळा शिजवून घेणार आहे. तुम्ही या जागी पातेलं वापरू शकता किंवा कुकरचाही वापर करू शकता. कुकरचा वापर करणार असाल तरी प्रोसिजर सेम आहे. 1 ग्लासभर पाणी आधी त्यामध्ये घालून घ्यायचं, त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत. तर हे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण ढोकळ्याची प्रोसिजर बघूयात. तर आज आपण ढोकळा मिक्सर जारमध्ये बनवून घेणार आहोत. तर इथे मिक्सर जारचं जे ज्युसरचं भांडं असतं ते घेतलेलं आहे. यामध्ये मी 1.5 वाटी बेसन पीठ, तुम्ही घरातली कोणतीही वाटी किंवा जे मेजरमेंट कप असतात त्याचा वापर केला तरी चालेल. आता पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे मी यामध्ये साखर घालणार आहे. आता सेम चमच्याने पाव चमचा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. आता अगदी चिमूटभर आपण हळद यामध्ये घालणार आहोत. जास्त हळद घातली तर मग ढोकळ्याचा जो कलर आहे तो खूप डार्क येतो. सेम चिमूटभर आपण यामध्ये हिंग घालणार आहोत आणि 1 मिरची मी अशी तोडून यामध्ये घालणार आहे. मिरची तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. सोबत आपण 1 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. आणि आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजलं त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत. पाण्याचं प्रमाण जरी कमी जास्त झालं तरी ढोकळा जो आहे तो आपला स्पंजी बनत नाही, चिकट होतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण योग्य करायचं. झाकण लावून आपण हे सगळं बॅटर छान बारीक करून घेणार आहोत. तर आता हे बॅटर बारीक झालंय, हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता सेम पोहे खायच्या चमच्याने आपण 2 चमचे यामध्ये तेल घालणार आहोत. तेल व्यवस्थित या सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण कोणताही सायट्रिक ॲसिड वापरणार नाही आहे, आपण इनो वापरणार आहोत. तर लेमन फ्लेवरचं इनो मी यामध्ये घालणार आहे. तर व्यवस्थित घालायचं आणि मिक्स करायचं. जसं जसं तुम्ही हे मिक्स कराल तसं तसं हे बॅटर आपलं छान फुलायला लागले आणि तुम्ही पाहू शकता हे फुलून छान. तर 1-2 मिनटं हे व्यवस्थित एकसारखं फिरवून घ्यायचं. हे छान बॅटर फुललं गेलं की आपण जे तेल ग्रीस करून घेतलेला डबा होता त्यामध्ये हे काढून घ्यायचं. म्हणून ही प्रोसेस आपण आधीच करून घेतलेली, कारण आता हे बॅटर फुलल्यानंतर हे पटकन शिजायला ठेवायचं असतं. टॅप करून यातले सगळे एअर बबल काढायचे. आता आपल्या इकडं पाणीही गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण हे बॅटरचा डब्बा ठेवणार आहोत. झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपण हे 20 मिनटं छान ढोकळा शिजवून घेणार आहोत. तुम्ही जर कुकरमध्ये करणार आहात तर कुकरची रिंग नाही काढायची, फक्त शिट्टी काढायची. सेम प्रोसिजर करायची आणि कुकरमध्येही आपण 20 मिनटं हा ढोकळा शिजवून घेणार आहोत. आपला ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण पटकन चटणी बघूयात. तर छोट्या मिक्सर जारच्या भांड्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या मी अशा तोडून घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचा तुकडा मी इथे किसून घालणार आहे. आले जर बारीक करून घातलं तर कधी कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नाही पूर्ण. आता यामध्ये मी घरीच बनवलेली शेव घालते. तुमच्याकडे शेव असेल तर तुम्ही शेव घालू शकता. यामध्ये डाळवं घालू शकता किंवा तयार ढोकळ्याचे 2 पीस घातले तरीही चालतील. पाणी घालायचं आणि याची छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची. तर आपली चटणी ही तयार आहे, ती आपण साईडला ठेवूयात. 20 मिनटं झालेले आहेत. आपला ढोकळाही व्यवस्थित शिजलाय का ते पाहूयात. यामध्ये मी चाकू किंवा टूथपिक घालून बघते. क्लीन आलेला आहे, म्हणजे ढोकळा आपला छान व्यवस्थित शिजलेला आहे. हा आपण साईडला काढून थंड करून घेणार आहोत. थंड होतोय तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तेल घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी व्यवस्थित तेलावरती 1-2 मिनटं तडतडून द्यायची. यामध्ये आता कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याची पानंही तेलावरती छान तळली गेली पाहिजेत. हिरवी मिरची घालणार आहोत. अर्धी हिरवी मिरची मी अशी कट करून घेतलेली आहे आणि याला मधून स्लिट करून घेतलेल्या आहेत. मिरची ही तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची आणि आता यामध्ये 1 कप पाणी घालणार आहोत. 2 चमचे साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे. याला छान उकळी आणून देणार आहे आणि हे कोमट करण्यासाठी साईडला ठेवायचं. आपला शुगर सिरप तयार झालेला आहे. इकडे आपला ढोकळाही व्यवस्थित थंड झाला आहे. चाकूच्या साह्याने याच्या साईड आपण सोडवून घेणार आहोत आणि एक भांडं मी प्लेट उलटी करते आणि यामध्ये हा ढोकळा टॅप करून काढून घेते. तर मस्त असा आपला ढोकळा पटकन निघतो, छान मऊसूद झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, मी दाखवते.
छान फुललेला आहे. याला तुम्ही पाहू शकता जाळीही छान सुटली आहे. तर कापसासारखा मऊसूद असा ढोकळा तयार झाला आहे. तुम्हाला कुठल्या साईजमध्ये कशा आकारात पाहिजे तसा कट करून घ्यायचा. इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतला आहे. ह्याला छान अशी जाळी सुटली आहे. तुम्ही पाहू शकता आतपर्यंत याची छान जाळी सुटली आहे आणि मस्त स्पंजी झालेला आहे. वरून हा तयार केलेला शुगर सिरप आपण यावरती घालणार आहोत. तर मस्त मऊसूद असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अगदी कापसासारखा मऊसूद झालेला आहे. याला भरपूर जाळीही सुटलेली आहे आणि असा छान स्पंजी मार्केटमध्ये मिळतो तसा तयार झालेला आहे. सोबत मस्त हिरवी चटणीही तयार केलेली आहे. तर तुम्ही पाहिलं झटपट ही कृती बनली. घरच्या साहित्यांपासून बनली. अगदी पहिल्या प्रयत्नातही तुम्ही हा असा मऊसूद ढोकळा बनवू शकता. तर वेळ न घालवता हाही तुम्ही नक्की बनवून पहा. कसा झालेला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.